सोलापूर परिसरामध्ये अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून ती वाळू छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याने त्याकरिता महसूल खात्यातर्फे भरारी पथक नेमण्यात आले आहे। नमूद भरारी पथकाने दिनांक 30/3/2024 रोजी रात्री 10:30च्या सुमारास अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा टाटा कंपनीचा टेम्पो क्रमांक MH12R8676 हा पकडला होता। सदरचा टेम्पो पुढील कारवाई करिता उत्तर तहसील कार्यालय सोलापूर या ठिकाणी लावण्यात आला होता। मात्र दिनांक 31/3/2023 रोजी सकाळी सदरचा वाळूने भरलेला टेम्पो कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केला असल्याचे निदर्शनास आल्याने मंडल अधिकारी उत्तर तहसील कार्यालय सोलापूर यांच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी टेम्पो चोरीस गेलेल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी करून गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी आरोपी नामे सचिन दयानंद शिंदे वय 28 वर्षे राहणार मुक्काम पोस्ट टाकळी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यास वाळूने भरलेल्या टेम्पोसह ताब्यात घेण्यात आले। सदरची कामगिरी यमराज कुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उप आयुक्त गुन्हे श्रीमती प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख पोलीस अंमलदार दिलीप किर्दक बापू साठे भारत पाटील सुभाष मुंढे सैफन सय्यद वसीम शेख सतीश काटे सायबर पोलीस ठाणेकडील अविनाश पाटील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।